विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण 6th स्टँडर्डचा लेसन 13 साऊंड ध्वनी पाहणार आहोत. या पाठामध्ये तुम्हाला सुरुवातीला काही चित्र दिलेली आहेत आणि ते तुम्हाला ऑब्झर्वेशन करायची होती. इथं मी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत बघा. विच साऊंड यू हर्ड ॲट होम. ॲट होम घरामध्ये तुम्ही कोणते साऊंड ऐकता. तर इथं काही साऊंडची उदाहरणं दिली आहेत बघा. डॉग बार्किंग, कुत्र्याचं भुंकणं, टी व्ही रेडिओ साऊंड्स, टी व्हीचा रेडिओचा आवाज, व्हेकल ऑफ हॉर्नचा आवाज ऐकता, क्रॅकिंग ऑफ क्रॅकर्स, फटाक्याचा आवाज ऐकता. आणि या पद्धतीने तुम्ही यादी 10 पर्यंत वाढवू शकता. विच साऊंड यू हर्ड ॲट क्लासरूम. क्लासरूममध्ये तुम्ही कोणते आवाज ऐकता. ते थोडे वेगळे असतात. टीचिंग ऑफ टीचर्स, शिक्षकांचं शिकवण ऐकता. पोएम सिंगिंग, कवितेंचं गायन ऐकता. बेल रिंगिंग साऊंड ऐकता. घंटेचा आवाज ऐकता. अशी तुम्ही यादी 10 पर्यंत वाढवू शकता. विच आर सॉफ्ट प्लीजंट साऊंड्स. सॉफ्ट साऊंड कोणते आहेत. प्लीजंट ऐकायला बरे वाटणारे. जसं की इथं कक्कू साऊंड, कोकिळेचा आवाज, कॅट साऊंड, मांजराचा आवाज. आणि तुम्ही यादी वाढवू शकता. विच आर लाऊड अनप्लीजंट साऊंड्स. प्लीजंटच्या विरुद्ध, सॉफ्टच्या विरुद्ध लाऊड असणारे कोणते साऊंड आहेत ते सुद्धा तुम्ही यादी करू शकता. यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा. हाऊ आर साऊंड प्रोड्युस्ड. आवाज नेमका कसा निर्माण होतो. प्रोडक्शन त्याचं कसं होतं. आवाज कसा निर्माण होतो. इथं आपल्याला चित्राचं निरीक्षण करायचं आहे. चित्रामध्ये एक तबला दाखवला आहे. तो वाजायला लागलेला आहे आणि त्या तबल्याच्या या डायफ्रॅगमवर पडद्यावर काही कण आहेत. मोहरीचे कण, मोहरीचे दाणे. ते काय होत आहेत. तिथं हालचाल त्यांची चालू आहे. जोपर्यंत तबला वाजतोय तोपर्यंत हा हालचाल चालू असते. तबला थांबला की या कणांची हालचालसुद्धा थांबते. बघा. द व्हायब्रेशन ऑफ ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ साऊंड. व्हायब्रेशन म्हणजेच कंपन, हालचाल, कंपन. द व्हायब्रेशन ऑफ ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ साऊंड. आवाजाच्या प्रोडक्शनसाठी, आवाज तयार होण्यासाठी व्हायब्रेशन्स गरजेचे आहेत, कंपनं गरजेचे आहेत. ॲज लॉंग ॲज ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स. जोपर्यंत हे व्हायब्रेशन होतं आहे, वस्तू व्हायब्रेट होते, साऊंड इज हर्ड. काय होतो. आवाज ऐकू येतो. व्हायब्रेशन स्टॉप्स, साऊंड स्टॉप्स. व्हायब्रेशन थांबले की आवाजसुद्धा थांबतो. इथं तबल्याचं असेल त्याच पद्धतीनं तुम्ही जर रबर बँड ताणला आणि त्याची कंपन निर्माण केली तर त्याचा आवाज येतो. विणा असतो, विण्याची तार छेडली त्याचं व्हायब्रेशन होतं, त्याचा आवाज येतो. एखादं भांडं आपल्याकडून जमिनीवर पडलं तर काय होतं, त्याचा आवाज आपल्याला येतो. आणि मग तो आवाज थांबवण्यासाठी आपण काय करतो. इथे दिले बघा. व्हायब्रेशन स्टॉप्स, साऊंड स्टॉप्स. त्या भांड्याचा आवाज थांबवायचा असेल तर आपण काय करतो, भांडं हातानं धरतो. भांडं थांबवलं की व्हायब्रेशन स्टॉप होतात, मग साऊंड पण स्टॉप होतो. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्युस्ड इज कॉल्ड सोर्स ऑफ दॅट साऊंड. ज्यातून आवाज निर्माण होतोय, ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्युस्ड, जिथून आवाज निर्माण होतोय, कॉल्ड सोर्स ऑफ साऊंड. त्याला सोर्स म्हटलं जातं, साऊंड सोर्स. इथं तबला इज सोर्स ऑफ साऊंड. यानंतर बघा पुढं. आता इथं व्हॉइस बॉक्स, आपल्या घशाचं आणि घशातील स्वरयंत्र, स्वरयंत्राचं इथं आपल्याला चित्र दाखवलं. याचं ऑब्झर्वेशन करायचं आपण. बघा. सायन्स ऑफ साऊंड इज ॲकोटिक्स. हे जे आवाजाचं शास्त्र आहे त्याला म्हणायचं ॲकोटिक्स. इंटेन्सिटी ऑफ साऊंड मेजर्ड इन युनिट डेसिबल. या आवाजाची इंटेन्सिटी, तीव्रता, डेसिबल, डीबी या एककामध्ये मोजली जाते. आवाजाचं एकक आहे डीबी. इन व्हॉइस बॉक्स, हा व्हॉइस बॉक्स दाखवला आहे, स्वर यंत्र. या व्हॉइस बॉक्समध्ये ह्या ज्या पिवळ्या आहेत त्या ध्वनितंतू किंवा स्वरतंतू आहेत, म्हणजेच व्होकल कॉर्ड्स आहेत. इन व्हॉइस बॉक्स व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट टू प्रोड्यूस साऊंड. आवाज तयार करण्यासाठी इथं या पिवळ्या रंगाच्या व्होकल कॉर्ड्स दाखवल्या आहेत, त्या काय होत असतात, व्हायब्रेट होत असतात आणि तिथून आवाज निर्माण होत असतो. साऊंड क्वालिटी डिपेंड्स अपॉन टॉन्टनेस ऑफ व्होकल कॉर्ड्स. आवाजाची क्वालिटी किंवा आवाजाची तीव्रता
ही या टॉन्टनेस म्हणजेच तणाव, या स्वरतंतूंच्या मधला जो तणाव आहे त्या तणावावर अवलंबून असते. पुढचा मुद्दा बघा काय आहे, हाऊ साऊंड इज हर्ड. आवाज नेमका कसा ऐकू येतो किंवा आवाज आपल्या कानापर्यंत आणि तिथून मेंदूपर्यंत कसा पोहोचतो. आता इथे एक चित्र दाखवले पहा. चित्रामध्ये स्टीलचा बाऊल आहे, त्यामध्ये वॉटर आहे आणि चमच्याने ज्यावेळी आपण हा स्टीलचा बाऊल वाजवतो, त्याच्यावर स्पर्श करतो, त्यावेळी या स्टीलच्या बाऊलमध्ये सुरुवातीला व्हायब्रेशन निर्माण होतात. ती व्हायब्रेशन पुन्हा पाण्यामध्ये जातात आणि पाण्यामध्ये लाटा निर्माण होतात. अगदी याच पद्धतीने लाटांच्या स्वरूपामध्ये आवाजसुद्धा प्रवास करत असतो. बघा, ॲज सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट. जेव्हा एखाद्या ठिकाणी आवाज निर्माण होतो, सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट, व्हायब्रेशन निर्माण होतात. लेअर ऑफ एअर नियरेस्ट सोर्स व्हायब्रेट्स. मग त्या सोर्सच्या शेजारचा जवळचा जो एअर आहे, हवा आहे, त्या हवेच्या थरामध्ये काय निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात. अ वेव ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ साऊंड स्प्रेड इन ऑल डायरेक्शन्स फ्रॉम सोर्स. मग ह्या ज्या आवाजाची व्हायब्रेशन त्या थरातून पुढच्या थरात, तेथून पुढच्या थरात, या पद्धतीने लांब लांब जातात. त्यांचे वेव, त्यांच्या लाटा काय होतात, वेव ऑफ व्हायब्रेशन्स, कंपनाच्या त्या लाटा स्प्रेड इन ऑल डायरेक्शन्स फ्रॉम द सोर्स, सोर्सपासून सर्व दिशांना पसरतात. सर्व दिशांना आवाज पसरत असतो. ही जी आहे ही वेव, साऊंड वेवची व्याख्या आहे बघा. साऊंड वेव, अ वेव ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ साऊंड स्प्रेड इन ऑल डायरेक्शन फ्रॉम सोर्स इज कॉल्ड साऊंड वेव. दे रीच आवर इयर्स. या काय होतात, आपल्या इयर्सपर्यंत म्हणजे कानापर्यंत पोचतात. इयर ड्रम इन इयर स्टार्ट्स व्हायब्रेटिंग टू. मग आपल्या कानातला इयर ड्रम आहे, कानाचे पडदे आहेत, ते व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतात ह्या व्हायब्रेशनमुळं, साऊंड वेवमुळं. सेन्सेशन रिचेस टू ब्रेन. मग त्या पडद्यातून सेन्सेशन आहे ते कुठं जातं, ब्रेनपर्यंत पोचतं. थ्रू नर्व्समधून ब्रेनपर्यंत ते व्हायब्रेशन, सेन्सेशन पोचतं. अँड वी हिअर साऊंड. आणि मग आपल्याला आवाज ऐकू येतो. या पद्धतीनं आवाजाचा प्रवास हवेतून होतो आणि तो आपल्या कानापर्यंत आणि तिथून मेंदूपर्यंत पोचत असतो. इथं आपला पार्ट फर्स्ट साऊंड धड्याचा पूर्ण झालेला आहे. हे नोट्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत आणि पाठाचं वारंवार वाचन करून हा पाठ तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओखालचं सबस्क्राईब बटन दाबा आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा फी गूगल पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.